राम राम मंडळी. राम राम मंडळी. मी आज आलेलो आहे माझ्या मामाच्या गावात, जिथं माझं सगळं बालपण गेलं. आजोबांचं वय आत्ता 98 वर्षे आणि सगळ्या जुन्या आठवणी एक दिवस सगळ्यांना भेटण्यासाठी आज मी आलो इकडे. तर इथं ही जी पडवी दिसते, या पडवीत मी 10वीचा अभ्यास केला होता. त्या मामी यांचं घर इथं शेजारी आहे, पहा हे घर. इथं सगळं हे लता मामीचं आमचं घर. इथं आम्ही खेळायचो. इथं रंगपंचमी खेळताना मी पडलो होतो, हात मोडला होता. आणि इकडं आमचा गोठा. तर ह्या घरामध्ये जवळजवळ माझी 10 वर्ष गेली या घरात, हे पहा. आणि ह्या पडवीमध्ये आम्ही ह्या पडवीमध्ये आम्ही अभ्यास केला होता 10वीचा. तर हे माझ्या सख्या चुलत मामाचं घर आहे. इथं आम्ही राहायचो. सगळं मामाच्या गावातच बालपण गेलं. आणि आपला जो धाप चित्रपट आहे त्यातला एक सीनसुद्धा घराचा इथे शूट झाला होता. तर काळानुसार सगळ्या गोष्टी बदलत जातात. काही गोष्टी अडून राहिल्या. ती जुनी माणसं ज्यांनी सगळ्यांनी जीव लावलं होतं, आजी आजोबा असतील, ती बरीचशी अचानकपणे निघून गेली. त्यांच्या समोर ज्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या त्या घडल्या नाहीत, पेंडिंग पडल्या. त्या गोष्टीची खंत आयुष्यभर मनात राहते आणि ती कधी न भरून येण्यासारखी खंत आहे. त्याच्यामुळे आज थोडा वेळ काढून सगळ्यांना भेटायला आलो होतो. बाकीच्यांना भेटलो, ज्यांनी लहानपणी आम्हाला सांभाळलं, सगळ्या आजी आजोबा, त्या सगळ्यांना आज भेटलो आणि खूप छान वाटलं. गाईवरून आलं. हे जुनं हा सगळं ओसाड पडले आता, जिथं आम्ही राहत होतो ते आता नारायणगावला राहिलं आहे. त्याच्यामुळे तर असं जुन्या लोकांना, आपल्या ज्यांच्यासोबत आपण वेळ घालवला, लहानपण घालवलं, त्या सगळ्यांना वेळ काढून एक दिवस तरी भेटलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मी आज आईला, माझ्या आईच्या आईला, माझ्या आजीला घेऊन भेटायला, सगळ्यांना पूर्ण मळ्यामध्ये जेवढी लोकं आहेत त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. हे मागील म्हणजे किती 2014पर्यंत आम्ही इथं राहत होतो. 2010 ते 14, 4-1 वर्ष राहिलो असेल, सॉरी. आणि हे जे मागं घर दिसतंय हे माझ्या सख्ख्या मामाचं घर आहे. त्या काळातली पडवी. इथं या गोठ्यामध्ये आम्ही इथं क्रिकेट खेळायचो. इथं हा ड्रम जो आता प्लॅस्टिकचा दिसतो, इथं एक लोखंडाचा ड्रम असायचा, तो आम्ही स्टंप म्हणून यूज करायचो आणि इथं क्रिकेट खेळायचो. हे पहा इथे. तर हे सगळे जुने दिवस आहेत. हे जुने दिवस आपण फक्त 90sमध्ये जन्मलेले मुलं फक्त अनुभवू शकतो. तर हे माझं सख्या मामाचं घर आणि ते सख्या चुलत मामाचं घर जे आधी दाखवलं होतं ते. तर हे घर पडल्यानंतर किंवा दुरावस्था झाल्यानंतर आम्ही इथे मागच्या घरात शिफ्ट झालो होतो. कारण काही कारणास्तव आम्ही इकडेच होतो मामाच्या गावामध्ये आणि सगळ्या अशा गोष्टी. तर हे बघा, हे जुनं घर. ह्या घरामध्ये आता ही मागच्या साईडने दाखवतो तुम्हाला. हे पहा, हे ह्या घरामध्ये आम्ही राहिलेलो आहे लहानपण. म्हणजे मी 5 वर्षाचा असताना ते जवळजवळ 2006पर्यंत, 99, 1995, 1996 पासून 1996 ते 2005-06पर्यंत या घरात आम्ही राहिलो. त्याच्यानंतर हे जे समोरचं घर दिसतं, इकडे ही खिडकी दिसते, या घरामध्ये आम्ही 2007 ते 2010 असे 3 वर्ष राहिलो. आणि त्याच्यानंतर 2011 ते 2014 या घरामध्ये राहिलो. असे 3 घरं बदलली. हे सगळे मामाचीच घरं आहेत. आणि हे जे आता आजोबा दाखवलं आहे त्यांचं घर, ते आजोबा या खोलीमध्ये असतात नेहमी आणि आम्ही इथे. तर त्यांच्याशी एक जिव्हाळा असतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जी आपली सगळी जुनी लोकं आहेत त्यांना भेटत जा. क्षणाचाही भरोसा नाही कोण कधी जाईल. परत ती माणसं कधी आयुष्यात भेटत नाही. म्हणून वेळ काढून सगळ्यांना भेटायचं आणि आयुष्यातला हा अमूल्य क्षण आहे तो अनुभवायचा.